म्हणजे एका क्षणी ते शोक करत होते आणि दुसऱ्या क्षणी ते बेजवानी करत होते. इतकं काय चाललं मला काही कळेना. तरी पार्थ आणि मरिया किती खुश असतील नाही. त्यांचा तर भाऊ मेलेल्यातून उठलाय ना. कोणाला माहित खरोखरच मेला होता म्हणून. हा माझ्या नवऱ्यानेच त्याला तपासले होते आणि त्यानेच त्याच्या प्रेताला गुंडाळले होते. हो का? मग तुझाच नवरा सांगू शकेल ना की येशूने त्याला कसं जिवंत केलं. आकाशात की नाही एक प्रखर प्रकाश झाला आणि तो थेट कबरेवर पडला आणि तेव्हाच लाजर तरंगत नाही असे काहीच घडले नाही. येशू फक्त म्हणाले लाजरा बाहेर ये आणि लाजर तसाच कबरेतून बाहेर चालत आला. येशू, अरे मुला, तुला काय वाटलं आम्ही अशा मूर्खपणावर विश्वास ठेवू? मी खरं तेच बोलतोय. ठीक आहे थोडा वेळ थांबा, थोडा वेळ. प्रभूजी या वाटेने या. धन्यवाद. ऐका ना, तुम्ही येशूचे शिष्य आहात का? माझी लहान बहीण खूप वर्षांपासून आजारी आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आम्ही मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्यांना कळवा. काळजी करू नका, आम्ही तुमची नक्की मदत करू. चांगले बोला. हो निश्चितच, मी तुम्हा सर्वांची मदत करेन. आणि अरे लवकर आत ये. हो मी येतोय. धन्यवाद. अरे याकूब, तू कसा आहेस? आज खूपच सुंदर दिवस आहे ना. हो, येशू आज आपल्या गावामध्ये आला आहे. तू येशूवर खूप प्रेम करतोस नाही का? अर्थातच. त्याने लाजराला जिवंत केले ना. तो खरोखर देवाचा पुत्र असेल ना. हो, तो आहेच. मला खूप लाज वाटते की मी त्याच्यावर सुरुवातीपासून विश्वास ठेवला नाही. नेहमीच येशूवर विश्वास ठेवलाय. एक दिवस तू मोठा शिष्य बनशील. मी पण येतच आहे. अरे हळू याकूब, त्याला खाऊ तरी दे. अगं काही हरकत नाही. हे घे, हे तुझ्यासाठी. धन्यवाद. येशू, मोठा झाल्यावर मी पण तुमचा शिष्य बनेन. मुलगा शेवटी बापावरच जाणार ना. काय पेत्रा, बरोबर ना? सगळ्यांनी पोट भरून खा. अजून थोडासा द्राक्षारस मिळेल का? मी लगेच घेऊन येते. हा, ही मरिया कुठे आहे? अशा व्यस्त वेळेत कुठे गेली असेल ती? प्रभूजी आता गावातील सर्वांना समजले आहे की तुम्ही कोण आहात. हो बरोबर आहे. मरिया, तू कुठे होतीस? मरिया, मरिया, हे तू काय करतेस? हा सुगंध तर अद्भुत आहे. तुला माहितीये का ती किती महाग आहे? तू वेडी झालीस का? एवढी मौल्यवान वस्तू का फेकावी? ते तेल विकून त्याचे पैसे गरिबात वाटणे उत्तम नव्हते का? सर्व वाया गेले.
असं वाटतंय का की ती एकटीच आहे जी येशूवर प्रेम करते? मारिया, यशूला असे नको होते. तुला दिसत नाही का तू सर्व वाया घालवते? यहूदा, हे बघ, तिला एकटं सोड. तू तिला का त्रास देतोय? तिने माझ्यासाठी उत्तम काम केलंय. ती जे काही करू शकते तेच तिने केले. माझ्या शरीराच्या दफनविधी आधी तिने माझ्या शरीराला सुगंध द्रव्य लावले. दफनासाठी तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? काय दफन? असे कधीच न हो. सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तिथे तिथे हिने जे केले ते सगळं काही हिच्या स्मरणार्थ सांगतील. मला तर काही समजत लवकरच मरणार आहे असं म्हणतात. ह्याला काही अर्थ नाही.